नमस्कार मंडळी, मी स्मिता. बरं का, बागेचा लळाच लागतो. गेल्या 3-4 महिन्यामध्ये बागेमध्ये किती काय आलं आहे ते पहा. आणि खरं सांगायचं तर मला आता बागकाम फारसं होत नाही, तरी पण बाग इतकी भरभरून देते, बघून माझा खरंच असा जीव दाटून येतो. बघा तुम्हाला कसं वाटतंय आणि सांगा. हो, मुंग्या लागत आहेत, पण तरी देखील यावर्षी 4 सीताफळं मिळणार आहेत मला. 2 काय, एक तिसरं आणि हे चौथं, असे 4 मिळणार. चिकूसुद्धा बऱ्यापैकी लागणार आहेत, पण हे पहा, मला त्याच्यावर लक्ष द्यायला झालं पाहिजे. चिकू लागत आहेत बरेच, पूर्ण होण्यासाठी त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. हे कोकणातले कारंदे बरं का, कारंदे म्हणून फळ असतं. आणि बरं का, त्याच्या खाली त्याचं जे मूळ असतं ते पण खाण्याजोगतं असतं. तर मी गराडू म्हणून लावलं होतं. गराडू आणि कारंदे एकच असावं, तर त्याला अशी आता 6-7 फळं दिसत आहेत मला. हे पहा, इथे तिथे खूप आली आहेत. तर बघूया आता किती मोठी होतात ते. काहीसे बटाट्यासारखेच असतात. बागेतली कमाई बरं का. या चवळीच्या शेंगा 4 दिवसात एवढ्या मिळाल्या आणि एवढ्याच जवळजवळ अजून 2 दिवसात तयार होतील. सोनचाफ्याची सोनटक्क्याची फुलं पण बरं का, म्हणजे 2च दिवसातली आहेत ही. हा काश्मीरी गुलाब, हे मणी मी वैजयंतीचे मणी आणखी काढायला थांबलेच नाही, बरेच मणी लागलीत. केळफुलाचं हे पण आत्ता काढून आणलं. आणि ही आहे केनाची भाजी. ती तर एक भरपूर येते, पण खूप टेस्टी असते ही रानभाजी. मला फार आवडते, त्यामुळे मी एकदम खुश आहे आज. तर असा हा आजचा रानमेवा, बागमेवा. मंडळी, बाग असली की अशी चैन असते बघा. ही रानभाजी बागेतली बरं का, केनाची भाजी एकदम चविष्ट लागते. ही चवळीची भाजी बागेतली बरं का, काय चविष्ट लागते ताजी भाजी काढून आणल्यावर. आणि हे सीताफळसुद्धा माझ्या बागेतलं आहे बरं का. आज नुसती चैनच चैन आहे, बागेमधनं सगळं काही मस्त. केनासुद्धा मातीच्या भांड्यात शिजवली. चवळीच्या रोपाला अशा 2-2 शेंगा लागतात बरं का, एका वेळी. हे पहा, या 2 शेंगा आहेत. सगळीकडे 2-2 शेंगा एका वेळी लागतात. मजेशीर असतं आणि अशा छान लोंबतात, त्यामुळे त्या सापडतात पटापट. नाहीतर बहुतेक भाज्या बागेत रंग छान वाटतात बरं का. फॉल पानं आता ही पिवळी मग लाल होऊन पडणार बरं का, बदामाची पानं. पण दिसायला किती छान दिसतात पहा. पण ती गळून पडतात तेव्हा वारंवार भरून भरून कचरा जीव नकोसा होतो. मेक्सिकन सनफ्लॉवर आता फुलू लागलं आहे बरं का. याला खूप फुलं येतात आणि त्याचा मंद सुगंध सगळ्या घरभर पसरतो. आणि ही आईस्क्रीम वेल, बीपासून आलेल्या या डाळिंबाला 2 वर्षातच या वाफ्यामध्ये बरं का, वाफ्यामध्ये लावले. 2 वर्षातच त्याला किती फुलं धरायला लागली आहेत बघा. आता फळं खरोखरी कधी धरत आहेत बघा. अशीचं हवामान म्हणावं की काय कळत नाही. लिंबाला खूप बहार आहे, दिसतंय का तुम्हाला? खूप फुलं लागली आहेत, खूप. आणि त्याची लिंबं पण धरत आहेत बरं का. 4 वर्ष वाट पाहिली, आता अगदी जोरात चाललं आहे सगळं.
मला असं वाटतंय की आता हे फुलं लागायच्या स्टेजला आलेलं आहे. फुलंच लागायला लागली आहेत सगळीकडे. बरं का, ही पहा, आता भराभर याची फुलं लागतील. प्रत्येक फांदीवर भरपूर फुलं आहेत. बरं का, भाजी भरपूर खायली 6-1 महिने. आता फुलंच फुलं. या फुलांचं सरबत उन्हाळ्यासाठी खूप मस्त होणार आहे. पहिली मोसंबी तयार व्हायच्या आतच आता नोव्हेंबरमध्ये हे पहा, छान फुलं यायला लागलेली आहेत मोसंबीला. यावर्षी काय मोसम वेगळा आहे म्हणून की काय कळेना का, आता ह्याला 2-3 वर्ष होऊन गेली म्हणून छान लागायला लागले. हे पहा, असं कुंडीत लावलेलं आहे. डिसेंबरपर्यंत हा उत्सव असणारच आहे. हळूहळू कमी होतील डिसेंबरमध्ये. बरं का, ह्या महिन्यात तरी अजून फुलं आहेत. वैजयंती मण्याचं अक्षरशः वाफ्यामध्ये शेतच झालं आहे. पहा ना, फारच ते व्यापते आणि फारच ते हे करायला लागलं आहे. जोमाने वाढायला लागले. करू काय एवढ्या मण्यांचं? एक दिवस उपटून सगळं टाकावंच लागेल. बरं का, किती प्रेम असलं तरी. हे पहा, केवढी मणी लागत आहेत, केवढं काय. यावर्षी ऊस छान येणार आहे. उत्तम क्वालिटीचा ऊस आहे. बरं का, ही आहे हळद. बरं का, मासे तळायला पण उपयोगी होते. कशात चवीला घालायला याची पानं होतात. आणि खाली जी हळद तयार होते ती मला वर्षाची हळद घरची मिळते. बरं का, एकदम झकास. आणि इथे हे आलं तयार होते. मागच्या वेळी अर्धा किलो मी आलं होतं. असंच एका कोपऱ्यातच मी वाढवलं होतं, जास्त नव्हतं वाढवलं. आता यावर्षी किती मिळतं बघूया. पण त्याला वेळ आहे, मार्च-एप्रिलपर्यंत लागेल त्याला. आजची बागेतली कमाई बरं का, सोनटक्क्याची फुलं नेहमीप्रमाणे 30 तरी असतील. आणि चवळीच्या शेंगा या 1-4 दिवसामध्ये मला 1/2 किलोपेक्षा जास्त मिळतात. बरं का, 1.5 पावशेर वगैरे. आणि 3 माणसांची भाजी मस्त होते. आणि हे अर्धा किलोपेक्षा जास्त असतील साधारण. हे ड्रॅगन फ्रूट आता हे दुसऱ्या भरातले शेवटचे. एक आता छोटंसंच राहिलेलं आहे ड्रॅगन फ्रूट. बाकी ड्रॅगन फ्रूटचा बहर आता संपला. आज आता ऑक्टोबरचा 14 तारीख आहे. मेक्सिकन सनफ्लॉवर आता जोमात आहे. सगळ्यावर फुलंच फुलं फुलली. झाडाची फांदी तुटून पडलेली, त्याच्यावर मशरूम कसं आलंय बघा. किती वेगळा प्रकार. काय 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 कसे मशरूम आहेत. बदमाशीचं पोळं असावं तसे मशरूम आहेत. हे पहा, मशरूम येथे खालून कळते, वरून पोळ्यासारखं वाटतं. मधुमालतीला फुलं यायला सुरुवात झाली आहे बरं का. आणि मी कुंडीत लावली आहे ती. खरं तर ते मोठं असतं, हे वेलसारखं असं मोठं झाडसारखं असतं बऱ्यापैकी मध्यम उंचीचं. तर गंमत म्हणजे त्याला फळं लागली आहेत. मला आत्ता दिसली. ही पहा, अशी फळं लागतात त्याला. मला माहीत नव्हतं.